नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता प्रियाने पेरलेल्या विषाचा उलट परिणाम होताना दिसणार आहे. आणि या सगळ्याचा उलट परिणाम म्हणजे अस्मिता आणि अर्जुनने या सगळ्याचे फासे कसे पलटवून लावलेले आहेत आणि त्यामुळे आता सायली अर्जुनच्या हाती कोणतं मोठं गुपित सापडलं आहे, ज्यामुळे मालिका खूप वेगळ्या वळणावर येऊन पोचणार आहे. तर तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओला लाईक करा. चला तर मग आता आपल्या या भागाला सुरुवात करूया. इकडे खरं तर आता प्रियाला चक्कर आलेली असते आणि जेव्हा प्रिया चक्कर येऊन जागेवर कोसळते तेव्हा मात्र आता खूप मोठा कांगावा इथे असणाऱ्या या अश्विननं केलेला असतो. अश्विनसाठी हे सगळं काही खूप मोठं असतं. म्हणजेच अश्विन जो आहे तो पटकन डॉक्टरांना बोलवतो आणि त्यासोबत प्रियावर ट्रीटमेंट करायला सांगतो. त्याच वेळेला आता तिचा BP लो असल्याचं कारण तिनं 2 दिवस काहीच खाल्लं पिल्लं नव्हतं हे सत्य त्याच्या समोर येतं. आणि जेव्हा हे सत्य त्याला समजतं तेव्हा मात्र तो अजूनच भडकलेला असतो आणि तो म्हणत असतो की तिनं काही खाल्लेलं पिल्लेलं नाही हे तुम्ही मला आज सांगताय का? म्हणजेच तिच्या शरीरात 2 दिवस झाले पाणीही गेलेलं नाही आहे आणि तिच्या शरीरात अन्नही गेलेलं नाही आहे. अशाने काय होईल तुम्हाला माहिती आहे का? ती पूर्णपणे अशक्त पडलेली आहे. जेलमधील जी लोक असतात ती मात्र आता म्हणत असतात की यावर योग्य ती ट्रीटमेंट देऊन तुम्हाला ठीक करण्यात येईल, पण तरीसुद्धा इकडे डॉक्टरसुद्धा आमच्याकडे आहे, ती ट्रीटमेंट तिला जेलमध्ये सुद्धा मिळू शकते असे देखील जेलमधले जे लोक असतात ते सांगू लागतात. परंतु त्यांचं बोलणं आता अश्विन ऐकत नसतो. अश्विन सरळ सांगतो की नाही, मला माझ्या बायकोला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं आहे म्हणजे करायचं आहे, यामध्ये कोणतेही बदल होणार नाही हे सुद्धा आता ठणकावून सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तिला ठणकावून सांगितलेल्या असतात ना, तेव्हा मात्र आता खूपच जास्त आनंद जो आहे तो इथं मात्र प्रियाला होत असतो. कारण प्रियाचं जे काही स्वप्न असतं ना ते आता साक्षात पूर्ण होत असतं. त्यामुळे आता प्रिया जी आहे ती मनातून खुश असते. मात्र आता प्रिया ही सगळे नाटक करत आहे हे साक्षीला माहिती असतं. त्यामुळे आता साक्षी म्हणत असते की हिला काहीशा गोळ्या द्या म्हणजे ही लगेच बरी होईल. पण नाही, इथं अश्विन इतका मोठा कांगावा करतो की त्या डॉक्टरसुद्धा असतात ना त्यासुद्धा सांगतात की नाही, ह्यांना हॉस्पिटलाइज करायची गरज आहे. तर दुसरीकडे मात्र आता सायली जी आहे तिनं मात्र आता अस्मिताला ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवून दिलेले नसतात. म्हणूनच अस्मिताने पूर्ण घर डोक्यावर घेतलेलं असतं. पण आता सायली जी आहे ती सुद्धा तितकीच हुशार असते. सायलीला आता कळत असतं की हे सगळं काही आपल्याने शक्य नाही झालंय, पण आपण जे आहे ते लवकरात लवकर हे सगळं काही शक्य करून दाखवूया. आणि तिनं आता अस्मिताला सांगितलेलं असतं की अस्मिता ताई, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरच तुमच्यासाठी सगळे असे ड्रायफ्रूटचे लाडू बनवते. परंतु या सगळ्याला अस्मिताने विरोध केलेला होता. पण अस्मिता आणि अर्जुनच्या या नाटकामुळे मात्र आता कल्पनाला सायलीची दया येत असते. कारण तिला माहिती असतं की सायली अशी निष्काळजी नाही आहे कोणत्याही कामात. आता तिच्याकडनं एकमेव चूक झाली असेल कारण ती थोडी टेन्शनमध्ये आहे आणि त्यामुळे तिच्याकडनं काही चुका झाल्या असतील. पण नाही, सायली असं करणं शक्यच नाही हे सुद्धा आता कल्पनाला माहिती असतं. आणि म्हणूनच कोणीही जेवलं नसलं तरीसुद्धा सायलीसुद्धा आता जेवत नसते. पण या सगळ्याचं सायलीला वाईट वाटलेलं असतं, म्हणूनच तिनं स्वतः देखील काही खाल्लेलं नसतं. मात्र कल्पनाच्या आता मनाला पाझर फुटतो. कितीही काही झालं तरी शेवटी ती आता सायलीची आई आहे. म्हणजेच तिने आधी कल्पनाने सुद्धा सायलीला स्वीकारलेलं होतं आणि आता या सगळ्या गोष्टी तिच्या लक्षात येतात. त्यावेळेला आता तिला समजतं की नाही, बिचारी पोरकी एवढं सगळं या घरासाठी करते, पण आज तिला काय काय म्हणून हिणवलं गेलं. खरंच यामध्ये या मुलीची काही चूक नाही आहे, तरीसुद्धा या मुलीला किती यातना भोगाव्या लागल्या. खरंच या अस्मिताला सुद्धा कळत नाही काय करावं आणि काय नाही ते. ती ऑलरेडी टेन्शनमध्ये आहे, पण या सगळ्यामुळे
तिनं असं सगळं काही बोलून तिला अजूनच ह्या सगळ्यामध्ये अडकवून टाकलं आहे हे सुद्धा आता इथे असणाऱ्या या कल्पनाला वाटत असतं. दुसरीकडे प्रतिमा तर असतेच ना. प्रतिमा जी आहे ती आता ठरवते की हळूहळू का होईना यांच्यातला दुरावा मिटवावा. खरं तर अर्जुनने यासाठीच तर प्रतिमाला बोलावलेलं असतं. प्रतिमा जर आता तिथे येऊन बाजू तर घेतच असते आणि प्रतिमा जी आहे ती म्हणत असते की कल्पना तू बोलतेस ना ते अगदी बरोबर आहे. बिचाऱ्या सायलीची काही चूक नाही. ऑलरेडी ती टेन्शनमध्ये आहे, पण हा विचार घरात कोणीच करत नाही आहे. अगदी हे सुद्धा करत नाही आहेत हेच मला का कळत नाही आहे या गोष्टीचा ती विचार करत असते आणि ती म्हणत असते की नाही आता मलाच या मुलीकडे लक्ष द्यावं लागेल, कारण ही मुलगी ऑलरेडी 2 दिवस उपाशी होती. कारण मधुभाऊ हे ठीक नव्हते. मधुभाऊंना बरं वाटत नव्हतं म्हणून सायलीने गेले 2 दिवस काही खाल्लं पिलेलं नव्हतं हे सुद्धा आता माहिती पडलेलं असतं. आणि म्हणूनच आता कल्पना जी आहे ती ठरवते की नाही ज्या मुलीची चूक नाही आहे त्या मुलीला उगाच उपाशी ठेवून चालणार नाही. आणि म्हणूनच तिने आता छान असा स्वयंपाक केलेला असतो ना तो स्वयंपाक स्वतःच्या हाताने वाढून ती आता देऊ लागते आणि त्यामुळे आता सायलीसुद्धा खूप जास्त खुश होते. आणि दुसरीकडे मात्र आता जे काही आहे त्याने जे ठरवलेलं आहे ते सुद्धा प्रत्येक कार्य हे सक्सेस होत असतं. त्यामुळे आता अर्जुनलासुद्धा खूप छान वाटत असतं. दुसरीकडे आता सायली आणि कल्पनामधले वाद जे आहेत ना ते हळूहळू आता मिटतच चाललेले असतात. म्हणजेच आता कल्पना जी आहे ती खरं तर हळूहळू का होईना सायलीला एक्सेप्ट करत असते. तिला आता सायली आवडायला लागलेली असते, कारण तिच्याकडनं ज्या काही चुका झाल्या होत्या त्या कुठेतरी आता आपण नमत्या घ्यायला हव्यात. आपण एकच गोष्ट पकडून ठेवायला नको हे देखील उलट प्रतिमानेच कल्पनाला समजावलेलं असतं. त्यामुळे आता या सगळ्यासाठी खरं तर कल्पना जी आहे ती तयार झालेली असते आणि प्रतिमाच्या या सगळ्या पूर्ण कामगिरीमुळेच आता कल्पनाने सायलीला स्वीकारलेलं असतं. म्हणजे सायली आणि त्याचसोबत कल्पना ज्या आहे त्या दुसऱ्या दिवशी डायनिंग टेबलवर गणपती उत्सवाची तयारी करताना इथे असणाऱ्या अर्जुनला आणि अस्मिताला दिसतात. त्यामुळे अस्मिता अर्जुनकडे बघून डोळ्यांनी इशारा करत असते. मग आता अस्मिताला अजून एक काहीतरी नाटक करावं असं वाटतं म्हणून आता अस्मिता पुन्हा एकदा नाटक करू लागते आणि ती म्हणत असते की मला आता नाश्त्याला काही मिळणार आहे की नाही, का फक्त मुद्दामून सगळं काही चाललंय व्यवस्थित चालू द्यायचं आहे. कालसुद्धा मला जे हवं होतं ते मिळालं नाही. मला ड्रायफ्रुट्स लाडू हवे होते तरीसुद्धा कोणी मला ते करून दिले नाहीत. आता मला नाश्ता तरी वेळेवर देणार आहात का असं बोलून ती कांगावा करू लागते. त्याच वेळेला मात्र आता कल्पना जी असते ना ती अस्मिताची बाजू न घेता सायलीची बाजू घेऊ लागते आणि ती म्हणत असते अगं अस्मिता तू आताच आली आहेस ना, मग जरा 2 मिनटं बस तरी ना. तिनं जो काही नाश्ता केलाय तो आणून तरी देऊ दे. त्याआधीच तू काय हे कांगावा करायला लागलीस. कालसुद्धा बिचाऱ्या मुलीची काहीच चूक नव्हती तरीसुद्धा तू तिला किती काय सुनावलंस. त्या दिवशी मी पाहिलं होतं तू पूर्ण दिवस इथेच होतीस आणि मीही इथे होती. तू ड्रायफ्रूट्स लाडू वगैरे तिला काही बनवायला सांगितले नव्हतेस. स्वतः प्रेग्नेंट आहेस, तुझे हार्मोन्स इम्बॅलन्स होत आहेत आणि त्यामुळे तू चिडचिड करते आणि तो सगळा राग सायलीवर करतेस का. मला ह्या गोष्टी आवडत नाही हां. तू सायलीला जे काही टार्गेट करतेस ना त्या गोष्टी मला आवडत नाही आहे. ती मुलगी कोणत्या मनस्थितीतून जाते, तिचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, ती त्या विचारात आहे तरीसुद्धा घराची जबाबदारी उत्तमरित्या ती सांभाळते. पण तुला याबद्दल काहीच कसं वाटत नाही आणि वर तू तोंड वरती करून तिला अजून ऑर्डर देतेस. एवढंच आहे ना तर तू इथे नको राहू, तुझ्या सासरी निघून जा. तिथे तुझी सासू तुझी चांगली काळजी घेईलच, मला माहिती आहे. असं देखील आता कल्पना जी आहे ती अस्मिताला बोलावून सुनावू लागते. तर इकडे मात्र आता अर्जुन त्याचसोबत प्रताप हे एकमेकांकडे पाहून हसत असतात, कारण आता कल्पना जी आहे ती आपल्या पोटच्या मुलीच्याच म्हणजे अस्मिताच्या विरोधात जाऊन सायलीची एकदम खणखरपणे बाजू घेत असते. या सगळ्या गोष्टी आता खूप छान पद्धतीने कळलेल्या असतात आणि त्यामुळे आता प्रताप आणि अर्जुन डोळ्यांनी इशारा करत असतात. तर दुसरीकडे मात्र आता प्रताप जे असतात ते रात्रीच्या वेळेला कल्पनाला मुद्दामून अजूनच
चिडवायचं ठरवतात आणि म्हणतात की काय ग कल्पना, आज तू सकाळी डायनिंग टेबलवर जे काही वागलीस ना ते मला पटलेलं नाही आहे. मला मान्य आहे तू सायलीची बाजू घेतलीस, पण या सगळ्यामध्ये तू एक बघितलंस का, आपली अस्मिता किती दुखावली ती. तू किती काय काय तिला घालून पाडून बोललीस, म्हणजेच ती आता आपल्याकडे पुन्हा येईल का. तर दुसरीकडे मात्र आता कल्पना जी असते ती प्रताप यांना म्हणत असते की मी काही चुकीचं वागली असं मला वाटत नाही, कारण सायली दरवेळेला सहन करते याचा अर्थ उगाचच तिच्यावर चुकीचे आरोप करावे हे मला वाटत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे अस्मिता नुकती येऊन बसली होती आणि ती कशा पद्धतीने सायलीशी बोलत होती, आणि त्या दिवशीसुद्धा तिनं ड्रायफ्रूट्सच्या लाडूवरना जो काही राडा घातला होता ना तो सुद्धा मला चांगलाच आठवतो, कारण त्या दिवशी मी पूर्ण दिवस तिच्यासोबत होती आणि तिने एकाही शब्दानं सायलीला सांगितलं नव्हतं की तिला ड्रायफ्रूट्स लाडू हवे आहेत, तरीसुद्धा तिनं काल सायलीला किती काय काय बोलली. बिचारीला सगळं सहन करावं लागलं. अहो मला ना कधी वाटतं ना की त्या मुलीची काय चूक आहे हो, एवढं सगळं ती सगळ्यांसाठी करते पण त्याबद्दल कोणालाच काही वाटत नाही. आता हे सगळं काही तिच्या तोंडातून ऐकून प्रताप तर एकदम चकितच झालेले असतात. दुसऱ्या दिवशी आता सायलीने गणपतीची खूप छान अशी तयारी केलेली असते आणि त्यामुळे गणेश चतुर्थीची तयारी केल्यामुळे अर्जुनसुद्धा सायलीवर खूप जास्त खुश असतो. तर इकडे मात्र आता जी कल्पना असते ती सायलीला म्हणत असते की तू असताना ना मला टेन्शनच नाही आहे कसलंच, म्हणजे ना तू उत्तमरित्या सगळं काही सांभाळतेस यावर तर माझा पूर्णपणे विश्वास आहे, त्यामध्ये काही बोलायलाच नको असं देखील आता कल्पना जी आहे ती सायलीला म्हणते. तेवढ्यातच आता अश्विन जो आहे तो प्रियाला घरी घेऊन आलेला असतो. प्रिया आणि अश्विनला घरी आलेलं पाहून मात्र घरातले सगळेच आश्चर्यचकित होतात आणि ते एकटक अश्विनकडे आणि प्रियाकडे पाहत असतात. त्याच वेळेला आता अश्विनला कल्पना म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजेच अश्विन तुला कळतंय का, तू हे सगळं काय करून बसलेलं आहेस. त्यावर अश्विनला कल्पना जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा अश्विन कल्पनाला म्हणतो आई ही माझी बायको आहे आणि मी माझ्या बायकोला घरी आणले, त्यात माझं काही चुकले असं मला वाटत नाही. दुसरीकडे आता अस्मिता सुद्धा आलेली असते गणपतीसाठी, तर अस्मिता सुद्धा आता समोर पाहते. अस्मिताला सुद्धा आता खूप मोठा धक्का बसतो. अस्मिता जी आहे ती आता रागारागात अश्विनला म्हणत असते की अश्विन तू हे काय केलंयस, हिला कसं काय आणलंस तू सोडवून. त्यावर अश्विन म्हणतो की माझ्या बायकोची जी काही अवस्था झाली होती ना त्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात, पण तुम्हाला आता कळणार नाही ना, तुम्हाला टेन्शन आलं असेल माझी बायको पुन्हा घरी आली तर तुम्हाला ते सुख बघवणारच नाही ना माझं आणि माझ्या बायकोचं, त्यामुळेच तुम्ही माझ्यासोबत असं वागत आहात. तर दुसरीकडे मात्र आता अश्विन हे सगळं काही बोलतो आणि रूममध्ये प्रियाला घेऊन जातो. तर इकडे मात्र आता सायली कल्पनाला समजावते आणि म्हणते की आई तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, आपल्या घरात बाप्पा बसले आहेत, त्यामुळे आता तुम्ही सगळेजण खुश राहा, जे काही होणार आहे ना ते आपण नंतर बघूया, हे कशा पद्धतीने सुटका वगैरे करून आणली ना ह्याचा अभ्यास आपण नंतर करूया. आपल्या घरात आता तरी सगळं काही आनंद आहे तर आपण तसंच आनंदात राहूया. आपल्या आनंदावर विरजण टाकायला ही प्रिया आली आहे, पण या प्रियाचा सुद्धा नायनाट कसा करायचा हे मी बघतेच. आपल्या कुटुंबाला आता तिच्याकडून कोणताही त्रास होणार नाही हे मी तुम्हाला सांगते, असं देखील आता सायली जी आहे ती म्हणत असते. दुसरीकडे मात्र सायलीची आणि कल्पनाची जवळीक झालेली असते हे प्रियाला खूपच असतं, कारण प्रियाला इतके दिवस वाटत असतं की सायली कोणाच्याच मनात चांगलं घर करून राहायला नको, आणि आता प्रिया जेव्हा जेलमध्ये गेलेली असते तोपर्यंत घरातलं पूर्णपणे वातावरण चेंज झालेलं असतं, म्हणजेच अस्मितासुद्धा सायलीसोबत एकदम छान गुण्यागोविंदाने बोलत असते, त्याचसोबत कल्पनासुद्धा. हे कुठेतरी प्रियाला खूपच असतं आणि म्हणूनच प्रिया जी आहे ती रूममध्ये जाऊन आता अश्विनचे कान भरत असते. प्रिया जी आहे ती अश्विनला बोलत असते की बघितलंच का, तुझ्या कुटुंबातील कोणालाच मी घरी पुन्हा आले याचा आनंद झाला नाही. खरं तर मी आली तेव्हा त्या सगळ्यांनी मिळून माझं औक्षण करायला हवं होतं. अशा काही ज्या बेडसर ह्या प्रियाच्या कल्पना असतात आणि प्रिया याबद्दल अश्विनला बोलत असते आणि आता सुभेदारांच्या विरोधात त्याला भडकवायचं काम करत असते, जेणेकरून तो नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहायला हवा आणि त्याचसोबत या सुभेदारांसोबत तो भांडायला हवा हेच प्रियाला वाटत असतं. आणि म्हणूनच प्रिया जी आहे ती अश्विनला भडकवत असते आणि ती म्हणत असते की तू मला मस्त
मस्तपैकी मेडिकलचं कारण सांगून जे काही बाहेर सोडवलंयस ना, त्यामुळे ह्यांचा असा जळफळाट होतोय. पण आता तू मला ज्या काही पद्धतीने सोडवलेस हेच कारण आपण नेहमीच देत राहायचं. म्हणजे आपण जे नाटक केलं आहे ते नाटक पुढे कंटिन्यू ठेवायचं, तेव्हाच तर मी अशी बाहेर राहीन. नाही तर मला परत तुरुंगात जावं लागेल, मला परत तुरुंगात जायचं नाही, असं प्रिया आता अश्विनला रडत रडत सांगत असते. खरं तर आता अश्विन आणि प्रियाचं हे बोलणं बाहेर उभं राहून सायलीनं ऐकलेलं असतं. त्यामुळे आता सायलीला कळलेलं असतं की मेडिकल बेसवर इथे अश्विननं ह्या प्रियाला सोडवून आणलेलं आहे. पण आता हे सुद्धा खोटे रिपोर्ट दाखवून हे किती दिवस हिला बाहेर ठेवणार आहेत आणि हिनं जी काही कामं केलेली आहे त्याची शिक्षा तर हिला भोगायलाच लागायला हवी. पण हे सगळं जे काही केलं आहे त्यामुळे कुठेतरी जे आहे ते प्रिया या सगळ्यातून वाचली आहे. पण मी या प्रियाला असं सोडणार नाही असं देखील सायली आता ठरवत असते. तर दुसरीकडे मात्र अश्विनला चांगलंच प्रियानं भडकवलेलं असतं आणि त्यामुळे आता अश्विनला सुद्धा प्रियाचं सगळं म्हणणं पटत असतं. तो फक्त प्रिया जे काही बोलेल त्याला बुगू बुगू करत असते. तर दुसरीकडे सायली आता अर्जुनला तिनं जे काही ऐकलेलं आहे ते सगळं काही सांगते. अश्विन म्हणतो, अच्छा म्हणजे मेडिकल बेसवर यांनी सोडवून आणलेलं आहे आणि ते सुद्धा रिपोर्ट खोटे दाखवून. पण तू काळजी करू नकोस बायको, याचं काय करायचं ना ते मी बघतो. कारण मी ही केस जिंकलेलो होतो आणि त्या केसमध्ये मी इन्वॉल्व आहे. तर मी याकडे जास्तीत जास्त लक्ष देईन आणि कसं या प्रियाला पुन्हा एकदा आतमध्ये टाकता येईल ना याचा मी विचार करतो. तू काळजी करू नको. यानंतर आपल्या कुटुंबाला हिच्याकडनं कोणतीही हानी होणार नाही याकडे आपण लक्ष द्यायला हवं, असं देखील आता सायली जी आहे ती अर्जुनला म्हणत असते. अर्जुन म्हणतो की तू बायको आहेस ना लक्ष द्यायला, तर मला काहीच काळजी नाही. मला माहिती आहे हे घर तू योग्यरित्या सांभाळशील, असं देखील अर्जुन आता सायलीला म्हणत असतो. सायली म्हणत असते की मी हे घर सांभाळीनच हो, पण या प्रियाचं काही सांगता येते का? ही इतक्या खालच्या पातळीची आहे ना की घरात आता तिच्याशी कोणीही बोलत नाही ना, याचा सुद्धा ती चुकीचा वापर करून काही ना काही नक्कीच उद्योग कराल. त्यामुळे आपण डोळ्यात तेल घालून तिच्यावर लक्ष ठेवायला हवं. अर्जुन सुद्धा म्हणतो तू काळजी करू नको, मी माझ्या परीने बरेच प्रयत्न करतो आणि ती पुन्हा कशी जेलमध्ये जाईल याचा विचार करतो, असं देखील आता अर्जुन सायलीला समजावून सांगत असतो. त्यावर आता सायली आणि अर्जुन ठरवतात की ही गोष्ट जी आहे ती रविराजांच्या सुद्धा कानावर घालायला हवी. तर दुसरीकडे आता रविराज आणि प्रतिमा सुद्धा देवदर्शनासाठी आलेले असताना सायली आता रविराजांना सगळ्या गोष्टी सांगते आणि म्हणत असते की खरं तर ना रविराज काका, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. प्रिया पुन्हा एकदा सुटून आलेली आहे, पण तुम्ही तिच्याशी कोणतेही संबंध ठेवलेले नाहीत हे मला कळलंय. तर रविराज म्हणतात की मी तर माझी मुलगी म्हणून सुद्धा तिचं नाव टाकलेलं आहे, मला ना तिच्याशी कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, असं देखील रविराज म्हणतात. माझ्यासाठी माझी मुलगी फक्त सायली तूच आहे, तुला आवडेल ना माझी मुलगी व्हायला, असं देखील रविराजांनी सायलीला विचारलेलं असतं. सायली म्हणते की काका काहीच हरकत नाही हो, तसंही तुम्ही सगळीच जण माझ्या जवळचेच आहात. माझे बाबा त्यासोबत तुम्ही सुद्धा मला खूप जास्त जवळचे आहात, काही वादच नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, ही प्रिया आता बाहेर आलेली आहे मेडिकल बेसवर, ते सुद्धा अश्विन भाऊजींनी तिला बाहेर काढले आणि ते सुद्धा खोटे रिपोर्ट दाखवून. हे कितपत योग्य आहे मला तुम्हीच सांगा. रविराज म्हणतात की नाही, हे सगळं काही चुकीचं आहे. मी एक काम करतो, मी अर्जुनसोबत बोलून घेतो, तू काळजी करू नकोस. या तन्वीने पुन्हा आता वाट जर लावायला घेतली ना तर तिला आता मीही सोडणार नाही, असं रविराज सायलीला म्हणतात की आणि तिला म्हणतात की बाळा तू काळजी करू नकोस, तू आता सध्या तरी मधुभाऊंकडे या घराकडे लक्ष देतेस ना ते खूप झालं, आता मी अर्जुन बरोबर आहे, तू काहीच काळजी करू नको, असं देखील सायलीला आधार देऊन ते बोलत असतात. आणि सायलीच्या डोक्यावर ना मायेने हात फिरवतात. त्यामुळे आता सायलीला सुद्धा अगदीच भरून आलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.